नको, शिक्षकांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर। टीईटी परीक्षा रद्द करा, शिक्षकांना अतिरिक्त काम दिल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम। राज्यात बीएलओ एसआयआरच्या कामासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे। त्याचा विरोध करण्यासाठी सोलापुरातील अनेक शिक्षक संघटना एकत्रित आहेत। बुधवारी दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता। शिक्षकांना काम देण्याच्या शासन परिपत्रकात बीएलओ किंवा एसआयआरचं काम करा असं कुठेही बंधनकारक नाहीये। शिक्षकांना निवडणुकीचं काम, जनगणनेचं काम दिलं जातं आणि तसा शासन आदेश आहे आणि ते आम्हाला मान्य आहे। मात्र बीएलओ एसआयआरचं काम दिल्यानं शिक्षकावर आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याऐवजी शिक्षकांना बाहेरचं कामकाज लावलं जात आहे। शिक्षकांना त्यांचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील सर्व शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या स्वरूपात आले होते। तसेच राज्यातील शिक्षकांना टीईटी परीक्षा अवश्य करण्यात आली आहे, त्याचाही विरोध शिक्षकांनी केला आहे। माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या 5 मागण्यासाठी आज मोर्चाच्या रूपानं संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सोलापूर जिल्ह्यातल्या समन्वय समितीच्या माध्यमातून 4 पुतळा हुतात्मापासून पूनम गेटपर्यंत 5 मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या रूपांतरित आम्ही या ठिकाणी करू इच्छितो। या प्रथम मागणी आमची अशी आहे, टीईटी परीक्षा 1 सप्टेंबर 2025ला सुप्रीम कोर्टाने आदेश काढला। त्या आदेशा अनुषंगानं आम्ही गेल्या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये मोर्चा काढून शासनाला जाग आणण्याची आम्ही त्यांना सूचना दिली। शासनाने रिट पिटिशन याचिका दाखल करण्याचा मानसिकता नसल्यामुळं आम्ही परीक्षेला सुद्धा सामोरे गेलो। परीक्षा देत असताना 12.28% राज्यातल्या शिक्षक परीक्षा पास होत असताना कालच्या जून 28 तारखेला या परीक्षेची पुन्हा मे महिन्यात आणि जून महिन्यात आमच्या शिक्षकांनी परीक्षा तयारी केली असता 27 जूनला ठाणे येथे आपल्या भिवंडी या ठिकाणी भिवंडी या ठिकाणी पेपर फुटला गेला। म्हणून पेपर फुटीचा पेपर जर निघत असेल, शासनाने अधिकाऱ्यांनी पेपर फुटीमध्ये कोट्यावधी रुपयाचा उलाढाल करण्याचा त्यांचा मानस दिसतो। म्हणून अशा पद्धतीने परीक्षा घेण्यापेक्षा ही टीईटी परीक्षा रद्द झाली पाहिजे। या राज्यामध्ये मुंबई या ठिकाणी 1962 पासून रतन खत्री नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी मटका चालवतो, त्यांचा आकडा कधी फुटत नाही। महाराष्ट्र शासनाचा जी आणि नीटचा पेपर सातत्याने फुटला जातो। 6 लाख परीक्षार्थी शिक्षकांना या टीईटी पासून वंचित राहावं लागलं। आणि बीएलओचं पण काम नको म्हणता का? बीएलओ आणि एसआयआरचं काम गेल्या 8 वर्षापासून आमच्या शिक्षक बंधू भगिनींना लादला गेलाय। त्या परीक्षेच्या भीती 8 वर्षापासून बीएलओचं काम आम्हाला लादला गेलाय आणि जून महिन्यापासून आमच्या शिक्षकांच्या शाळा चालू झालेल्या आहे। विद्यार्थ्याला शाळेत घेण्यासाठी अडचण काय? बीएलओचं काम नाही, बीएलओचं काम करण्याकरता एकतर समानीकरण नावाखाली राज्यातल्या प्रत्येक शाळामध्ये एक शिक्षकाची भरती न करता एक शिक्षक कमी आहे। बीएलओच्या नावाखाली दुसरा शिक्षक बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्याला शिकण्या इतपत आमच्याकडे शिक्षकाची संख्या राहत नाही। म्हणून विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकू द्या, ही आमची हक आहे। कलेक्टरने असं बीएलओचं काम म्हणजे काय पण कुचराई केली, कामात कुचराई केली तर गुन्हे दाखल झाले। अशा पद्धतीने तहसीलदारांना सूचना केलेल्या आहे, त्यांच्यावर कारवाई करा, गुन्हे दाखल करा। अहो, हे बीएलओचं काम शिक्षकांचं आहे असा कुठं जीआर आहे त्याने दाखवावं। जनगणना निवडणुकीचं काम हे अग्रक्रमांकाने आम्ही करतो। भूकंप असेल, आणखी आपत्कालीन व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी आम्ही झोकून काम करत असतो। प्रत्येक काम 157 प्रकारचे काम आम्हाला लावले जातात। आणखी अनेक यंत्रणा आहे, त्यांच्या माध्यमातून काम न करता शिक्षक हा गरीब प्राणी आहे म्हणून शिक्षकांना भीती दाखवून आमच्याकडनं काम करून घेण्याचा यांचा मानस दिसून येतो। पुढं काय नाही करणार मग काम? आम्ही असं ठरवलंय, आमच्या शासनाने मागण्या मान्य केल्या नाही, विचारा जर घेतला गेला नाही, आम्ही पुन्हा रस्त्यावर उभा राहून अशा पद्धतीने आंदोलन पुढच्या काळात सुद्धा आम्ही करू। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।